आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं रडायला? एवढं मारलं आजीने, एवढं कुठं मारतात? बर रडू नकोस, मी आजीला सांगते, नंतरच्या वेळेला ना जरा हळू मार। हा टारटाला अंगाला हात लावायच्या आधीच बोंबलायला लागलं। हौसा आता बरं वाटतं ना बाळा? हो अरे वाटणारच, माझ्या गोपाळनं मनापासून प्रेमाने केली ना मलमपट्टी म्हणून। खरंय, वाय सुद्धा दुखलं नाही, डॉक्टर पण अशी पट्टी बांधत नाही, एवढी भारी गोपाळ दादानी बांधलीये। हे सगळं ना या ऋतिक मुळे झालंय। अय रित्या, काय गरज होती रे तुला हौसाला पाडायची? हा आता गरबर नुसतं गोपाळचं कौतिक नाही, मी म्हणलं का काय गरज होती? ऋतिक मुळे उगाच गोपाळा त्रास झाला ना? नाही, कळतंय मला, कळतंय मनात काय चाललंय ना ते समज कळतंय मला। शेवटी मनातलं वाठावर आलंच की नाही? हा अजूनही सांगतोय सुधारा, तुला सांगितलं ना एकदा, या घरामध्ये तुझं माझं चालणार नाही। हाय का आता? हा, तुझं माझं तुम्ही करताय, मला बोलताय वय? इथं गोपाळा कडेवर घ्यायचं आणि माझ्या सुधाकरला वाऱ्यावर सोडायचं। आता जे अवघडच तशी आहेत, त्याला मी काय करणार? चिवळ्या, अरे चिवळ्या येऊ का? आ कोण आहे रे? माझ्या लेखाला चिवळे म्हणायची हिंमत कोणाची आहे? तो हक्क फक्त माझाच आहे। सॉरी सॉरी, हिम्मतराव आहेत का? अरे चपट्या, तू लगा इतके वर्ष कुठं होतस तू? ये 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 ये, बस बस ये। बरोबर ओळखलंच मला। वा वा, ये बस ये, बस 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 बस। अये बघितलं का कोण आले? माझा शाळेतला मित्र चपट्या। चपट्या? मला तर चपटी माहित होती, आमचे हे घेत असतात कधी कधी। स्वामी हे तसं नाही, काय माहितीये का, याचं लहानपणापासून ना मागचं म्हणजे डोक्याचा भाग ना चपटा होता, म्हणून याला मी चपटे म्हणून चिडवायचो। आणि नरूबाईचं ऐकून मी याला चिवळ्या म्हणायचो। हा. जा पाणी घेऊन ये, जा। वय आणते। त्या जोशांचा ना रे तू? हो अभय। अरे इतक्या वर्षांनी आलायस, इतके दिवस तुला काय इथला पट्टा माहित नव्हता का काय? अगं आहे, तो इथं नसतो, तो आज आपल्याकडे आलाय हेच लय झालं। बरं मी काय म्हणतो चपट्या, ए अरे बाबा, आता तरी नावाने हाक मार। अरे बर बाबा अभयराव, हा मी माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो तुला। हो मी जरा दुकानावर जाऊन येतो, अर्जंट काम आहे। नाही नाही नाही, थांब तू आता, थांब। हा तर माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो। हा ही आहे ना, ही माझी पहिली पत्नी फुलाबाई। नमस्कार। आणि ही दुसरी रंजनाबाई। नमस्कार। नमस्कार। यो माझा पोरगा गोपाळ। गोपाळ? हा तोच, तुला आठवते तोच, लहानपणी पळून गेला होता, 20 वर्षांनी परत आलाय। आणि ही त्याची पत्नी लाली, आणि ही पाणी घेऊन आली, ही श्यामल, ही माझी दुसरी सून। हा घ्या पाणी। आणि हे दो, ही ना तोंड। हा यो माझा नातू, आणि ही पोरगी। हा रवाईच उशिरा नेम लागला ना आमचा। आप्पा तुम्ही बसा गप्पा मारत, माझं दुकानावर जरा अर्जंट काम आहे, हळू जाऊन मी लगेच। नाही नाही नाही, आज कुठं बी जायचं नाही। अरे माझा जिगरी दोस्त आलाय, आज कोणी कुठं बी जायचं नाही, आणि तो काय सारखा सारखा येणार आहे वय? हे रोज रोज नाही, पण आता मुक्कामाला आलोय। अरे वा वा वा, हे तर लेस बेस झालं की। हा तू हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी खास मटण मागवतो। हे अरे बाबा, अरे मी फक्त व्हेज खातो, मटण बिटण काही चालत नाही रे बाबा मला। अरे हा विसरलोच, रानात तर चांगले ताज्या ताज्या भाज्या मागवतो ना। बरं तुला कणस आवडतात का? हा मग तो बी बेत करून मस्त भाजून खाऊ। हा जा जा, आवरून घे। या हात पाय धुवून घ्या। गोपाळ जा ना, ती बॅग दे इकडं, त्याचे टॉवेल दे, जा की लवकर।
काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? गोपाळ, अगदी समुद्रासारखा आहेस तू. मनातलं आत दडवून ठेवतोस खोल तळाशी. सहजी वर येऊ देत नाहीस. त्यामुळे समोरच्याला तिथपर्यंत पोचणं खूप अवघड आहे. खूप प्रयत्न करावे लागतात. आणि तरीही तुझ्या मनाच्या तळापर्यंत जाईलच याची खात्री देता येत नाही. तुझ्या मनातलं ओळखणं खरंच खूप अवघड आहे. हा माणूस नक्की कोण आहे? एवढं तंतोतंत याला माझ्याबद्दल कसं काय माहिती? या माणसापासून जरा सावध राहिलं पाहिजे. होय आजोबा, तुम्ही पण आमच्यासारखी शाळेत मस्ती केलीये का? म्हणजे पोरींच्या केसात चिंगम लावणं, नाही तर जेव्हा मास्तर काही लिहित असतील त्यांना चिडवणं. नाही रे बाबा, हे सगळं तुझ्या आजोबांचं काम. या अरे ये बाबा, घे तुझ्यासाठी आणली ते. अरे बापरे. काय लागा, तू अजून आहे तसाच आहे. हा, शाळेत असताना कितीदा सांगितलं तुला मी तालमीत येत जा म्हणून. हा, पण तुझी सगळी ताकद आहे ना, हे फक्त अभ्यासातच. अरे त्या अभ्यासापायीच सगळं बरं चाललंय सध्या. हा, ते बी खरं आहे म्हणा. बरं ये, चल मागच्या अंगणात जाऊ, हा. मस्त कणस भाजून खाऊ. हा? चल. येतो मी, चल. तयारी करतो. ये. ए रित्या, चल बाहेर जाऊ खेळा. चल चल. अय मला तुझ्याबद्दल क्युरिओसिटी आहे. तू दिसतोस तसा नाहीयेस. तुझ्यात नक्की काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? हा, माहित नाही, पण तुझं फेस रिडिंग मला नीट करता येत नाही. तुझा हात बघावा लागेल. तू इतका हुशार आहेस की तुझ्या मनात चाललंय ना, ते तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. मला एक सांग, तू आप्पाचाच मुलगा आहेस ना? ए चपटे, हॅलो हॅलो. हा नक्की फेस रीडर आहे की हवेत गप्पा मारतोय? याने मला याआधी कुठे पाहिलंय? तुम्हाला सांगतो बरं का, जोशी आहे ना, शाळेमध्ये लई हुशार होत. नुसतं अभ्यासात नाही बरं का, तर याला ना लई विद्या यायच्या. हा नुसतं हात आणि तोंड बघून ना भविष्य सांगायचा. माझं भविष्य त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं शाळेत असताना. म्हटलं तू मोठा झाल्यावर पैलवान होणार आणि तुझ्या 2 बायका असणार. आणि एकदम तंतोतंत तसंच खरं झालं.